नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हॉइस आनंद 2 या मराठी चॅनलवर. तर जाणून घेऊ आजची माहिती. मित्रांनो, सरासरीपेक्षा आता आपल्याला उन्हाळा जाणवणार आहे. तर जाणून घेऊयात उन्हाचा चटका कोणत्या राज्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त उन्हाचा चटका वाढणार आहे. आजपासून राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असतानाच पहाटे गारवा जाणवत आहे. निफाड येथे किमान तापमानाचा पारा पुन्हा 10 अंशाच्या खाली आला आहे. आजपासून तारीख 1 राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच दक्षिण कर्नाटकमध्ये 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत असल्यामुळे तामिळनाडूपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यातच शनिवारी राजस्थानच्या अलवर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी हवामान 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी 8:30 पर्यंतच्या 24 तासांमध्ये आंध्र प्रदेशच्या अनंतपूर आणि तामिळनाडूच्या वेल्लोर येथे देशातील उच्चांकी हवामान 37.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच म्हणायला गेलं तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 9.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 36.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने अनेक ठिकाणी पारा 35 अंशाच्या वर गेला आहे. अत्यंत ढगाळ हवामानामुळे उकाडा त्रासदायक ठरत आहे. आज राज्याने कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 3 ते 4 अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, शक्यतो उन्हात जाण्याचं टाळा, कारण की इथून पुढे उन्हाळा आणखी वाढणार आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.